नमस्कार सर, महिंद्रा होम फायनान्स मधून मधुरा बोलते. कोण बोलतय? सर तुम्ही जे महिंद्रा फायनान्स मधून लोन घेतलं आहे ना, हा हा त्याच्या वतीने मी मधुरा बोलते. आनंदजी बोलत आहात का आपण? हा आनंदजीच बोलतोय. बोला की हो मॅडम. सर तुम्ही तुमचे पेमेंट का भरलं नाहीये? 2 महिन्यापासून पेंडिंग दाखवते. पेंडिंग कस काय दाखवतो मॅडम? भरलेत ना म्या पैसे. सर तुमचं 2 महिन्यापासून पेंडिंग दाखवते. प्लीज तुम्ही तेवढं पेमेंट भरून घ्या ना. अहो मॅडम पैसे भरलेत ना म्या. सर प्लीज पैसे भरून घ्या. 2 महिन्यापासून पेंडिंग आहे. अहो पेंडिंग नाही मॅडम, तुमचाच काहीतरी प्रॉब्लेम असो ना मॅडम. पेंडिंग कसं राहील? पैसे भरलेत ना म्या. सर तुम्ही असं कसं काय बोलताय? आमच्या ऑफिसमध्ये तर दिसत नाहीये आमच्यामध्ये काहीच. तुमचे 2 महिन्यापासून पेंडिंग दाखवतंय. 2 महिन्यापासून तुम्ही हप्ताच नाही भरलेला. अहो मॅडम कालच माझ्या इथं लई पाऊस झालाय हो, आणि त्या गारा पडून माझ्या अक्षरशः पत्र फाटले. तर पत्र टाकायला पैसे नाही तर तुमचा हप्ता कुठून भरू हो मॅडम मी? सर तो तुमचा प्रश्न आहे. अहो मॅडम माझाच प्रश्न आहे. मी कुठं म्हणतोय मॅडम तुमचा प्रश्न आहे? माझाच प्रश्न आहे हो, पण थोडं समजून घ्या ना मॅडम. सर तुम्ही ऍडजस्टमेंट करा ना कोणाकडून तरी. प्लीज पैसे भरा. कोणा कोणा ऍडजस्टमेंट करावं मॅडम? माझे मित्र लय दलिंदर तो, त्याला पैसे मागितले तर म्हणतात घरावरले पत्र घेऊन जा. कसं करायचं सांगा बरं मॅडम तुम्ही. सर तो तुमचा प्रश्न आहे ना. अहो माझाच प्रश्न आहे ना मॅडम. मी कुठं म्हणतोय तुम्हाला तुमचा प्रश्न आहे? मग पैसे भरा ना सर. अहो माझ्याकडे पैसेच नाही तर कुठून भरा? अहो सर प्लीज पेंडिंग मध्ये दाखवते. प्लीज तुम्ही भरून घ्या ना पैसे. हो मॅडम खरंय तुमचं. आताच तुम्हाला सांगतो, पहिली बायको पळून गेली म्हणून आता मी दुसरं लग्न केलंय, त्याला सुद्धा लय पैसे उडाले तुम्ही. सर तो तुमचा प्रश्न आहे ना लग्नाचा. तुम्ही अरेंजमेंट करून घ्या ना कोणाकडून तरी. अहो कायची अरेंजमेंट करा की गरीबाला मदत मॅडम. अहो आशीर्वाद लागत असतो गरीबाचा. अहो सर मी ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाहीये. प्लीज तुम्ही पैसे भरा. कोणाकडून तर घ्या ना मित्रांकडून उसने. आम्ही कुठं तुम्हाला म्हणतो काही करा, तुम्ही काहीच करू नका. फक्त थोडी ऍडजस्टमेंट करा ना मॅडम. थोडं साहेबाला सांगा, थोडं उशिरा भरीन माणूस. आताच लग्न झालंय, पहिली बायको पळून गेली. सर तो तुमचा प्रश्न आहे. आणि सर तुम्हाला ऑलरेडी 2 महिने दिले होते. तुम्ही 2 महिन्यामध्ये कसलेच पैसे भरले नाहीयेत. प्लीज ह्या अहो महिन्यात तुम्हाला भरावे लागेल. अहो ऐका की मॅडम, तुम्हाला खरं सांगतो, 2 महिन्यामध्ये माझ्यासोबत काय काय घडले आता तुम्हाला काय माहिती बरं कंपनीवाल्याला. ऐका ना मॅडम, सांगतो तुम्हाला, ऐका का? हा सर बोला ना. अहो काय झालं, पहिली बायको गेली पळून. काय? हॅलो, ऐकू येते का मॅडम? हा सर ऐकते, बोला तुम्ही. अहो पहिली बायको पळून गेली म्हणून मी दुसरं लग्न केले. त्या लग्नाला लई खर्च झाला हो मॅडम. अहो सर तो तुमचा प्रश्न आहे ना. अहो माझाच प्रश्न नाही मॅडम. मी कुठं म्हणतोय तुम्हाला तुमचा प्रश्न आहे? माझाच प्रश्न आहे होते हो. सर तुम्ही प्लीज पैसे भरा. कारण ह्याच्यामध्ये मी काहीच सॅक्रिफाईस करू शकत नाही. आता काय दरोडा टाकू का काय मॅडम गावामध्ये? सर तुम्ही काहीही करा पण प्लीज पैसे भरा प्लीज. ऑलरेडी तुम्हाला 2 महिने दिलेत सर. अहो दिलेत ना. मी म्हणलो का नाही दिले मॅडम? दिले ना तुम्ही. लय नंबर 1 महिने दिले तुम्ही. पण माही इकडे वाट लागलेली तुम्हाला काय माहिती मॅडम? हॅलो. हा सर बोला. मॅडम तुम्ही काय बाहेर आहेत का काय हो? सर बोला मी ऐकते. नाही म्हणलं, मधात लयच आवाज गुततोय हो तुमचा कधी कधी. ऐकतच नाहीत तुम्ही आमचं. सर तुम्हाला मी रिक्वेस्ट करते प्लीज. ऑलरेडी तुम्हाला 2 महिने दिलेत सर. मी किती वेळा बोलले तुम्हाला 2 महिने दिलेत सर. प्लीज पेंडिंग 2 महिन्याचा हप्ता भरा. अहो भरतो ना मॅडम. मी म्हणलो का तुम्हाला नाही भरीत? मी काय पळून जाणाऱ्यातला माणूस नाही हो. माझी बायको पळून गेली, पण मी पळून जाणाऱ्यातला माणूस नाही मॅडम. सर तुमची बायको पळून गेली त्यात आमचा काय दोष आहे? अहो मी कुठं म्हणलं मॅडम तुमचा दोष आहे? महात दोष आहे तो. मग तुम्ही पैसे भरा ना सर. तुम्ही तुमचा घरचा प्रॉब्लेम कसं काय मला सांगताय? आता मग तुम्हाला नाही तर कुणाला सांगू मॅडम? महा ऐकून घेणारा बी कोणी नाही हो इथं. सर तुम्ही रडू नका पण प्लीज ना सर. अहो मॅडम जरा घ्या की हो समजून गरीब माणसाला. सर मी काय समजून घेणार आहे सांगा ना. आता काहीतरी घ्या समजून. जे समजायचे ते समजा, पण भरतो मॅडम. थोडा वेळ द्या हो मला. सर प्लीज तुम्ही हप्ता भरा. मी काही नाही करू शकत सर. भरतो म्हणलं की मॅडम, मी काय पळून जायलोय का? सर तुम्ही पळून जात नाहीये पण तुम्ही वेळच्या वेळी काम करा ना सर. आम्हाला तिथं प्रॉब्लेम होतो ना तुम्ही. अहो बायको पळून गेली हो, पण मी पळून जाण्यातला माणूस नाही मॅडम. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही, थोडं सहन करा ना तुम्ही. मी सहन करतो इथं. तुम्हाला काय झालं सहन करायला?
सर तुम्हाला सहन करणं होत नाही, सहन होत नाही, तुम्हाला त्रास आहे, तुमच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे. प्लीज असे हप्ते नका ना काढत जाऊ प्लीज. पैसे कशाला काढता सर तुम्ही? अहो मॅडम, आम्ही जर हप्ते नाही काढले तर तुम्हाला कसं इंटरेस्ट बी भेटणार नाही की मॅडम. पण सर तुम्हाला प्रॉब्लेम आहे, हप्ते भरू शकत नाही सर प्लीज. असे हे करत जाऊ नका ना. अहो आता ती मॅडम, तुमची बायको पळून गेली, तुमचं दुसरं लग्न झालं, त्यात आमचा काय दोष आहे? अहो तुमचा कुठं दोष म्हणतोय मॅडम, महात दोषी होते हो. पण ऐका ना, ती पहिल्यांदा मी जेव्हा हप्ता काढला होता का तेव्हा मला वाटलं चांगला सुखी संसार होईल, पण बायकोच गेली पळून, मी काय करणार आहे मॅडम त्याला. अहो सर तुम्ही काय बोलताय? अहो मी मॅडम तुम्हाला हसू नका पैसे हो. भरायला सांगितले, तुमचा घरचा प्रॉब्लेम सांगायला नाही सांगितला. हसू नका हो मॅडम, गरीब माणसावर लय तकलीफ होती हो मॅडम, लय तकलीफ होती, तुम्हाला नाही कळायचं मॅडम. सर तुम्ही रडताय कशाला पण? अहो रडू येतोय मॅडम, तुम्हाला आता काय सांगावा. सर तुम्ही रडू नका प्लीज. रिलॅक्स व्हा, मी फोन ठेवते. तुम्ही थोडंसं रिलॅक्स व्हा, मी नंतर कॉल करील. आमच्या ऑफिसमध्ये कोणीही कॉल करेल तुम्हाला नंतर. अहो मॅडम बोला की हो, भारी वाटायले जरा तुम्ही बोलायल्यापासून. सर तुम्ही रिलॅक्स व्हा, नंतर आमच्या ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल. अहो कशाला फोन लावतो मॅडम, मी भरतो हप्ता, फोन नका लावी जाऊ. ब्लड प्रेशर वाढतंय हो मॅडम. अहो सर तुम्ही प्लीज शांत व्हा. हा शांतच आहे मॅडम, शांत राहिलोय म्हणून तर आमच्या आयुष्याला घोडा लागायला मॅडम. तुम्ही आता किती शांत राहू सांगा बरं. सर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, प्लीज शांत व्हा, तुम्ही रडू नका. बरं असं म्हणताय, मग नाही रडत मॅडम. हा सर पण प्लीज थोडासा हप्त्याचं बघा आणि अरेंजमेंट करून प्लीज हप्ता भरून टाका सर. हो मॅडम, तुम्ही थांबून थांबून त्या हप्त्यावर येत जाऊ नका हो. मला आणखीन तुम्हाला म्हणलं हा ब्लड प्रेशर वाढतंय हो मॅडम, तसं म्हणलं की. सर आता मी त्याला काही नाही करू शकत. मी हप्त्यासाठीच तुम्हाला कॉल केलाय ना तुमच्या घरचा प्रॉब्लेम ऐकायला मी कॉल नाही केलेला. अहो पण आता झालंय आमच्या सोबत, तर ऐकावं लागेल ना मॅडम तुम्हाला. सर तुम्ही आम्हाला काय सांगताय पण? तुम्हाला नाही तर कुणाला देवाला सांगू काय. सर प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा आणि नंतर आमच्या ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल. मग आता कुठून येऊ, काय बाहेरून आलाय काय कॉल. सर तुम्ही रिलॅक्स व्हा, तुम्ही रडताय. थोडंसं शांत व्हा, त्यासाठी मी कॉल कट करते तुमचा. अहो ऐका ना मॅडम, कट कशाला करता. ऐका ना मॅडम, काय करा, मला फक्त लय नाही, फक्त 2च महिने वेळ द्या. मी तुमचा हप्ता नाही, हप्ता फाप्ता माप्ता खप्ता सगळा भरतो, फक्त वेळ द्या मॅडम. हो सर प्लीज तुम्ही काही नका बोलू. ऑलरेडी तुम्हाला 2 महिने दिलेले आहेत सर. अहो तुम्ही दोन असं घरचं इमोशनली सांगताय, आम्ही काही नाही करू शकत सर. अहो 2 महिन्यात 2 लग्न झाले माही हो मॅडम, थोडं समजून घ्या ना तुम्ही. काय बोलताय सर? तो तुमचा प्रश्न आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे तो. अहो महाच प्रश्न आहे, महाच प्रॉब्लेम आहे, मी कुठं म्हणतोय तुमचा आहे, माझाच आहे हो मॅडम. सर तुम्ही शांत व्हा आणि सर तुम्ही फोन ठेवा आता. हा शांत शांत शांततेत राहिलोय म्हणूनच शांती सोडून गेली हो मला मॅडम. सर तुम्ही काय बोलताय? हसू नका हो मॅडम, हसलेलं चांगलं नसतंय गरीबावर. सर तुम्ही हप्ता भरा प्लीज. अहो हप्ता भरतो ना मॅडम, मला फक्त 2 महिने वेळ द्या हो मॅडम. सर तुम्ही ऑलरेडी पाठीमागचे 2 हप्ते भरलेले आहेत आणि पुढचे 2 हप्ते थोडी भरणार आहे तुम्ही. अहो पहिला एकच हप्ता भरला हो मॅडम, त्यानंतर बायको गेली म्हणलं ना तुम्हाला. सर तुम्ही तुमचा पर्सनल प्रॉब्लेम का सांगताय मला? पर्सनल नाही तर कसा सांगायचा मॅडम, पर्सनल लोनच घेतलेलं आहे मॅ, पर्सनलच सांगावं लागेल ना तुम्हाला. सर तुम्ही शांत व्हा, पहिला रिलॅक्स व्हा. नाहीतर दुसरं कोणीतरी असेल तर त्यांच्याकडे फोन द्या, मी बोलते व्यवस्थित. कोणीच नाही हो, सगळे खाट मांडूत आमच्या इकडं. सर तुम्ही रिलॅक्स व्हा, फोन ठेवा. नंतर कॉल येईल आमच्या ऑफिस मधून तुम्हाला. कशाला फोन लावतो मॅडम, 2 महिन्यात म्हणलं ना तुम्हाला भरतो मी तुमचा हप्ता. सर प्लीज तुम्ही दुसऱ्या सरांशी बोलून घ्या, कारण मी आता तुमच्यावरती काही नाही बोलू शकत. बरं बरं चालतंय मॅडम, पुन्हा फोन लावू नका बरं का, लय महा ब्लड प्रेशर वाढतोय हो. सर तो आता तुम्ही रिलॅक्स व्हा आणि फोन ठेवा प्लीज. हा चालतंय मॅडम, ठेवा.